ट्रक चोरी करणाऱ्या आरोपींना मध्य प्रदेश व परभणी येथून अटक करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 1 ला आले यश। नाशिक मधील आडगाव परिसरातून एक हायवा ट्रक चोरी झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। याबाबत गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत संशयित आरोपी हा मध्य प्रदेश येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, पोलीस अंमलदार राजेश राठोड अशांचे पथक तयार करून वरिष्ठांची पूर्व परवानगी घेऊन पोलीस पथकास मध्य प्रदेश मध्ये रवाना केले। सदर पथकाने दिनांक 23 मे रोजी इमलिया तालुका शहानगर जिल्हा पन्ना येथे पोहोचून संशयित आरोपींचा शोध घेऊन आरोपी संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड वय 25 वर्ष यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरी केलेला हायवा ट्रक हा परभणी येथे राहणारा हुजूर सय्यद याच्याकडे असल्याचे सांगितले। त्यानंतर सदर आरोपीस ताब्यात घेऊन परभणी येथे जाऊन त्याचा साथीदार हुजूर सय्यद याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्या कब्जातून 6,50,000 रुपये किमतीचा हायवा डंपर क्रमांक MH15 EG 9525 हा मिळून आल्याने संशयित आरोपी संतोष उर्फ बसंत गंगाराम राजपूर राठोड वय 25 वर्ष, दुसरा संशयित हुजूर रसूल सय्यद वय 24 वर्ष यांना गुन्ह्याचे पुढील तपास कामी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या दमदार कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पोलीस पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।